नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इडली बरोबर पुडी चटणी. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. तिला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि कढईमध्ये उडदाची डाळ घालून घ्यायची आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला ही उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे. अजिबात घाई करायची नाही डाळ भाजण्यासाठी. एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायची. अशा प्रकारे भाजली गेली पाहिजे, एकदम लालसर कलर येईपर्यंत. इथे आपली उडदाची डाळ भाजून झालेली आहे, काढून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला चण्याची डाळही भाजून घ्यायची. 1 कप चण्याची डाळ कढईमध्ये घालून घ्यायची. चण्याची डाळ ही मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे चण्याच्या डाळीचा खमंग सुगंध पण येतो. एकदम लालसर भाजून घ्यायची. अशा प्रकारे भाजून झाल्याच्या नंतर काढून घ्यायची. 1 कप तीळ घालून घ्यायचे कढईमध्ये आणि तीळही आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तडतड आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. हे पहा किती छान तडतड आवाज येत आहे ना. तीळ भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला किसलेलं 1 कप खोबरं घालून घ्यायचं. खोबरंही आपल्याला एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तिळामध्ये. मधून मधून हलवत राहायचं. हे पहा किती छान खोबरं पण भाजलं गेलं आहे ना. काढून घ्यायचं एका ताटामध्ये. कढईमध्ये 1 चमचा तूप घाला किंवा तेल घातलं तरीही चालेल. इथे आपण खड्याचा जो हिंग असतो तो अर्धा चमचा तुपामध्ये घालून घ्यायचा, परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 बेटकी मिरची असते ती घालून घ्यायची आणि आपली साधी मिरची 5 ते 6 घालून घ्यायची आणि ह्या व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायच्या. थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. ताजा कढीपत्ता तुमच्याकडे असेल घातला तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपली मिरची भाजलेली आहे, काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर डाळ बारीक करून घ्यायची आहे. इथे डाळ आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घ्यायची. अशा प्रकारे किंचितशी एकदम अशी जाडसर बारीक करून घ्यायची. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि आपण भाजून ठेवलेली हावरी खोबरं आणि मिरच्या आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायच्या. इथे मी मिक्सरचं भांडं छोटं घेतल्यामुळे 2दा करून मिक्सरमध्ये आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. हे पहा किती छान झाली आहे ना चटणी. ताटामध्ये काढून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. चटणी थोडीशी खाऊन पाहायचे. मीठ कमी असेल वरून मीठ घातलं तरीही चालेल. इथे आपली पुडी चटणी तयार झाली आहे. किती छान झाली आहे ना. ही पुडी चटणी इडलीवर खूप छान लागते. वरून थोडीशी भुरभुरायची चटणी आणि साजूक तूप किंवा वरून तेल टाकायचं. ही खूप छान लागते इडली बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर पण खूप छान लागते. एकदा नक्की तुम्ही डाळीची पुडी चटणी करून पहा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की पुडी चटणी कशी झाली. चॅनलवर नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.